शालांत परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गुणपत्रिका पडलेली आहे. पालक आणि संस्था विद्यार्थ्यांच्या टक्केवारीबद्दल अधिक विचार करतात, परंतु एकंदरीत टक्केवारीचा विचार न करताना गुणपत्रिकेतील सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण याचा विचार करणे समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. 3 बौद्धिक पातळीवर विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे. एक भावनिक बुद्धिमत्ता तपासल्या गेलेली आहे, ती पहिल्या 3 विषयामध्ये. ते भाषा विषय आहे. इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी आहे, तिथे पहिला विषय इंग्रजी आहे, दुसरा मातृभाषा तिची मराठी आहे आणि तिसरी राष्ट्रभाषा ही हिंदी आहे. या तिन्ही भाषांमध्ये तिने 85 पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहे. म्हणून भाषा विषयामधलं तिचं प्रावीण्य हे समसमान आहे असा आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतो. दुसरी बुद्धिमत्ता जी आहे ती तंत्रशास्त्रीय बुद्धिमत्ता आहे. त्यामध्ये गणिताचा विषय आहे, विज्ञानामध्ये तंत्रज्ञान आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. या सगळ्या विषयांमध्ये 2 पेपरमध्ये ती गुणवत्ता तपासण्यात आली आणि त्यामध्ये तिला 90 पेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रॅक्टिकल विषय असून सुद्धा तिला 91 गुण मिळालेले आहेत, तर मॅथमॅटिक्समध्ये प्रॅक्टिकल नसताना सुद्धा तिला 95 गुण मिळालेले आहे. परंतु या दोन्ही विषयातील गुण हे 90च्या पलीकडे आहेत, त्यामुळे तिची प्रगती ही समांतर आहे, व्यवस्थित आहे असं दिसून येते. शेवटचा विषय जो 6वा विषय आहे हा समाजशास्त्रीय बुद्धिमत्ता तपासणारा विषय आहे. त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश होतो. या विषयामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता तपासणाऱ्या या विषयामध्ये तिला 90 पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत आणि त्यामुळे सर्व तिन्ही प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये या विद्यार्थिनीची प्रगती अधिक चांगली आहे असं म्हणता येईल. अधिक विश्लेषण याचं करता येऊ शकेल ते आपण पुढच्या व्हिडिओ बघूया.